अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, मतदानाचा टक्का गेल्या वेळच्या तुलनेत वाढलेला आहे, कोणाला याचा फायदा होऊ शकतो? अर्थात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे। सर्वसाधारणपणे असं एक म्हटलं जातं की मतांचा टक्का जर वाढला असेल तर सरकारच्या विरोधामध्ये कदाचित जाण्याची शक्यता अधिक असते। पण महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात। एका बाजूला हिंदू पोलरायझेशन आणि मुस्लिम पोलरायझेशन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये झालं, तशा स्वरूपाचा प्रयत्न केला गेला। कदाचित त्याच्यामुळे मतांचा टक्का वाढला का? कारण की एका बाजूला लोकसभेमध्ये जितक्या मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदाय रस्त्यावर मतदानासाठी उतरला होता, त्यावेळेस अबकी बार 400 पार असा दावा भाजपाच्या वतीने केला जात होता। त्यामुळे भाजप आणि ज्यावेळेस जे अलायन्स सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, ते नेते गाफील राहिले होते। त्यानंतरनं आता ज्या पद्धतीने संघ परिवार असेल, विश्व हिंदू परिषद असेल, इतर ज्या संघटना आहेत, छोटे मोठे समाजाचे घटक आहेत, यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न आवर्जून केला जात होता। यामुळे असा महायुतींच्या नेत्यांचा आता दावा NDTVकडे आपल्याकडे काही नेत्यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे की जे मतदान वाढलं आहे ते हिंदू एक आहे या हेतूनच उतरलेला आहे। आणि मुळात पंतप्रधानांचा किंवा अमित शहा यांचा जो नारा होता, एक है तो सेफ है, याच दृष्टिकोनातून हे मतदान वाढल्याचा दावा आता महायुतीचे नेते करतायत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं काही जणांचं असं मत प्रवाह असं दिसून येतो की या जागा ज्याचं मतदान अधिक वाढलेलं आहे ते सरकारच्या विरोधामध्ये नाराजी जी शेतकरी वर्गाची आहे, इतर वर्गांची आहे, ती व्यक्त करण्याच्या हेतूने सरकारच्या विरोधात हा मतदान वाढलेलं आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, लोकसभेपेक्षा अधिक मतदान सर्वत्र दिसून येते। प्रत्येक जिल्ह्याची जर आकडेवारी पाहिली तर जवळपास 60% मतदान आत्ताच अनेक जिल्ह्यांमध्ये झालेलं दिसून येतंय। अवघे मुंबईमध्ये 49% आणि ठाण्यामध्ये 47% मतदान जे कमी आहे ते दिसून येतंय। ते 5 वाजेपर्यंत आहे, म्हणजे जर पुढच्या एका तासामध्ये साधारणतः जर विचार केला 6 वाजेपर्यंतचा किंवा जर रांगा अधिक असतील तर मतदान शेवटचं संपेपर्यंत जर विचार केला तर जवळपास 10% सरासरी एक ॲव्हरेज मतदान वाढण्याची शक्यता असते। यामुळे मुंबईमध्ये सुद्धा जवळपास 59% मतदान होईल असं म्हटलं जातं, म्हणजे 60%च्या आसपास जात आहे। तर ठाण्यामध्ये सुद्धा जवळपास 58 ते 60%च्या आसपास मतदान जाण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या वेळेस सुद्धा काही मतदारसंघांमध्ये अतिशय कमी मतदान झालं होतं, जवळपास 40% मतदान हे कुलाबा मतदारसंघामध्ये त्यापेक्षा कमी झालेलं होतं। आता मात्र कुलाबा मतदारसंघामध्ये सुद्धा जवळपास 50% पेक्षा अधिक मतदान आहे, म्हणजे 10% मतदान वाढणं ही छोटी मोठी गोष्ट नाही। या विधानसभेमध्ये जे आत्ताची गणितं दिसत आहेत, ज्या पद्धतीने काट्यांची टक्कर प्रचंड चुरस एकेका मतदारसंघामध्ये दिसते। प्रत्येक मतदारसंघामध्ये तिरंगी चौरंगी निवडणुका आहेत, बंडखोरी आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय कमी मताच्या फरकाने एखाद्याचा विजय होणार आहे असं दिसून येतंय। अशा घडामोडीमध्ये मतदान शेवटच्या टप्प्यात असताना महाराष्ट्रामध्ये मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो मतपेटीमध्ये बंद होताना दिसतोय। पण एक स्पष्ट आहे की मतदानाचा टक्का वाढलाय। आता दोन्ही म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, हे दोन्ही सोयीस्कर भूमिका मांडत मतांची टक्केवारी जी वाढली ती आपल्याच फायद्याची आहे असे दावे करतायत। वस्तुस्थिती 23 तारखेला स्पष्ट होईलच, पण तुर्तास तरी दावे मात्र दोन्ही बाजूनी होताना दिसून येत आहेत। अगदी हे दावे तर होत राहणार। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब ही की सागर, जे मतदान होतंय त्यात ग्रामीण भागात पुन्हा एकदा हा स्टंट आपण पाहतोय। जोरदार चांगल्या पद्धतीनं हे मतदान झालेलं आहे।